गुढीपाडवा हा नववर्षाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, जी विजय आणि समृद्धीची प्रतीक मानली जाते। भारतीय संस्कृतीत चैत्र शुक्ल प्रतिपद हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची एक परंपरा आहे। महापर्व अर्थात नववर्षाचा पहिला दिवस, नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा। म्हणूनच आपण गुढीपाडवा हा साजरा करतो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढली जाते। नवीन वर्ष म्हणजे जल्लोष, मज्जा आणि धमाल। त्यामुळे आपण दरवर्षी 31 डिसेंबरला आपण आपलं नवीन वर्ष हे साजरं करत असतो। पण ते झालं ग्रेगोरियन वर्ष। आपलं सांस्कृतिक वर्ष सुरू होतं ते चैत्र पाडव्याला म्हणजेच गुढीपाडव्याला। त्यामुळे भारतीयांना आपलं नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेलाही चालू करावं, अधिक आत्मीयतेने साजरं केलं पाहिजे। काही अभ्यासक मानतात की मध्ययुग अश्विन शुक्ल प्रतिपदेलाही नवीन वर्ष चालू होतं। पहिलं धान्य हाती आलेलं असतं, शरद ऋतूचा आल्हाकार सर्व दूर पसरलेला असतो, झेंडूच्या फुलांनी परिसर पिवळा केशरी रंगात न्हाऊन निघालेला असतो। अशा वेळी नवीन वर्षाचं स्वागत होत असतं। आंध्रभृत्य म्हणजे आंध्रा प्रांताचे सम्राट सातवाहन यांनी महाराष्ट्रावर विजय मिळवला। त्या विजय प्रत्यार्थ त्यांनी स्वतःचे शक म्हणजे कालगणना सुरू केली। या कालगणनेची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाली। त्यामुळे आपण या दिवशी गुढ्या उभारून नवीन वर्षाचे स्वागत करत असतो। चला गुढीपाडवा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया। माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, असं संत परंपरा म्हणते। गुढी म्हणजे भगवी पताका, त्यामुळे चैत्र पाडव्याला भगवा ध्वजाचं महत्त्व मानलं जातं। येणारा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कडुनिंबाची औषधी पानं आंघोळीच्या पाण्यात घालणे असे, किंवा सकाळी आंब्याचा कोवळा, मोहर आणि कडुनिंबाची पानं वाटून घाणं असो, हे तर आरोग्यासाठी उपयुक्तच आहे। वेळूच्या काठीला वस्त्र नेसून त्यावर कलश पालथा घालून घराघरावर गुढ्या उभारल्या जातात। त्यावर लहान मुलांना हमखास प्रिय अशी साखरेची गाठी माळ घातली जाते। बतासा किंवा अशा साखरेच्या गाठी या सुद्धा उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या आहेत बरं का। वनवास संपवून रावणावर विजय मिळवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आले। हा सुजनांनी दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला विजयच होता। त्यांच्या आनंदात अयोध्येत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या। अशी गुढीपाडवा सणाबद्दल आख्यायिका आहे। संपूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात आपापलं नवीन वर्ष सुरू होतं। बंगालमध्ये पहिला वैशाख असतो, तर पंजाबमध्ये बैसाखी। भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे नवीन पीक हाती आलं की आनंद साजरा करणं हे आपल्या मातीशी नाळ जोडणंच आहे। चला तर मग छान श्रीखंडपुरी करूया। सर्वांना गुढीपाडवा सणाची माहिती सांगूया। येणारं वर्ष सुदृढ आरोग्याचं ठरावं अशी इच्छा आणि प्रयत्नही करूया।